नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे कर्नाटकमधल्या एका अप्रतिम ठिकाणी. कर्नाटक एक अमेझिंग राज्य, ज्या राज्याची जर बघायला गेलं तर वनसंपदा इतकी मोठी आहे की आपण ठक्क होऊन पाहत राहतो. कर्नाटक महाराष्ट्रा शेजारी असं असलेलं राज्य जिथं तुम्हाला फार मोठ्या प्रमाणामध्ये झाडं, पाणी आणि जंगलं पाहायला मिळतील. आणि हे कर्नाटक हे सतत आणि सतत अनेक पर्यटकांना खुणावत असतं, अनेक पर्यटकांना हे बोलवत असतं. चला तर मग आपणही जाऊया या कर्नाटकाच्या सफारीला. आत्ता मी आहे या एका सुंदर जागी ज्याचं नाव आहे अलमट्टी. अलमट्टी ही अशी जागा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला प्रचंड मोठा विस्तृत जलाशय पाहायला मिळतो. कारण अलमट्टी हे एका डॅमचं नाव आहे. अलमट्टी डॅम, भला मोठा डॅम, पसरलेला भला मोठा सुंदर धरणाचा परिसर. इथे तुम्हाला कानडी अक्षरात लिहिलेलं दिसत असेल अलमट्टी. आणि त्याचसोबत तुम्ही जर बघायला गेलं तर इथं तुम्हाला मागे आता ही भिंत दिसेल. ही अलमट्टीची भिंत आहे. आणि हा बघा अलमट्टी डॅमचा परिसर. अतिशय सुंदर, अतिशय सुरेख, मनोभावन आणि चित्त प्रसन्नित करणारा हा अलमट्टी डॅमचा परिसर. किती छान आहे ना. या पाण्याकडे बघितल्यावरती आपलं लक्ष येतं हे पाणीसुद्धा किती शांत आहे. आणि हे भले मोठे दरवाजे, ज्या दरवाज्यातून पाणी सोडलं जातं आणि त्याच्यानंतर आपण या अलमट्टीचं विहंगम दृश्य पाहतो. हा भला मोठा डॅमचा परिसर ज्यात केवळ आणि केवळ तुम्हाला दिसू शकतं अतिशय सुंदर पद्धतीने बांधकाम आणि त्याचबरोबर पाण्याची ही प्रचंड मोठी विस्तृत श्रेणी जिथं केवळ आणि केवळ पाणी पाणी पाणी. अलमट्टी डॅम जर पूर्ण भरला तर या डॅममुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर कन्नडा म्हणजे उत्तर कर्नाटकमधल्या बऱ्याच गावांना, शहरांना पाण्याची सोय होते. त्यामुळे या डॅमचं पाणी हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. केवळ एवढंच नव्हे तर अलमट्टी हा डॅम इतका मोठा आहे की याच्यामुळे आजूबाजूचा संपूर्ण प्रदेश जो आहे तो प्रचंड प्रमाणामध्ये सुनहरा राहतो. आता आपण जाऊया या एका गावामध्ये, ज्या गावातील या रोडचे तुम्ही पाहत असाल. ही बाजूला जी दिसतीये ही डोंगरांची भिंत आहे, ग्रॅनाईटचे डोंगर आहेत. आणि आता आपण आलो आहेत एका पवित्र स्थानी. या स्थानाचं नाव आहे श्री शाकंभरी प्रसिद्ध म्हणजेच श्री बनशंकरी. कर्नाटकमधल्या बदामी या स्थानी ही बनशंकरी देवी आहे. बन म्हणजे वन आणि शंकरी म्हणजे पार्वती, वनात राहणारी पार्वती म्हणून बनशंकरी. अत्यंत सुंदर असं हे मंदिर आहे, छान मंदिर आहे. या मंदिरात तुम्ही जर पाहिलं तर ही दर्शनाच्या लाईनकरता ही जागा आहे. इथून लोक दर्शनाला जाऊ शकतात. पूर्णपणे बांधकाम उत्कृष्ट प्रतीचं आहे. या दीपमाळ तुम्हाला दिसू शकतील इथे. आणि इथून तुम्ही पाहू शकता की पूर्ण दर्शनाचा जो प्रदक्षिणेचा जो पूर्ण चक्कर आहे तो राऊंड इथं दिसू शकतो तुम्हाला. अतिशय सुंदर मंदिर आहे बनशंकरीचं. महाराष्ट्रातील अनेक लोकांची ही कुलदेवता आहे. महाराष्ट्रातून बरेच लोक या देवीच्या दर्शनाला इथे येतात. बदामीची बनशंकरी देवी म्हणजे शाकंभरी देवी ही अत्यंत विलोभनीय मूर्ती आहे. या दीपमाळ इथं तुम्हाला दिसू शकतील. आणि हे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथून या खांबाच्या इथून पुढे देवीचं दर्शन जे आहे ते त्या जाळीतून सुद्धा होऊ शकतं. इथून ही जी छोटीशी जाळी इथून तुम्हाला हे दर्शन होऊ शकतं. इथं नारळ फोडण्याची जागा आहे आणि इथे लोकांचा हा भला मोठा वावर, श्री शाकंभरी प्रसिद्ध लिहिलेलं. आणि त्याच्यासमोर हे तळं, जिथे आत्ता तर तुम्हाला ही ग्रीनरी दिसेल पण हे सुंदर असं तळं आहे जे तळं बनशंकरी देवीच्या इथे. हे बाजूला जर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला
सगळ्या फेरीवाले लोक दिसतील, कोणी साड्या विकतंय, कोणी धान्य विकतंय, आणि हा देवीचा रथ. इथे अजून एक मजेशीर गोष्ट मला दिसली, ती म्हणजे इथे भाकरीवरती भाजी, चटणी, वेगळ्या प्रकारच्या कुठल्या तरी अजून आणि अजून सुंदर तयार केलेल्या वेगळ्या भाज्या, हे सगळं, आणि सोबत दही, हे विकणारी माणसं बरीच तुम्हाला दिसतील. तुम्हाला हवा असेल तर ठेचा त्याच्यामध्ये दिला जातो, लाल चटणी दिली जाते, आणि अतिशय स्वस्त आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की अत्यंत आणि अत्यंत माफक किमतीमध्ये हा भाकरीचा प्रसार इथे दिला जातो. नक्की ट्राय केला पाहिजे हा. आणि ही बघा बदामी केव्सची जागा, बदामी केव्स, ज्याला आपण म्हणूया की युनेस्को हेरिटेज मिळालेला आहे असं हे बदामी केव्स. अत्यंत भव्य, अत्यंत दिव्य, अत्यंत शांत असं दिसणार आहे पूर्ण. इथे वरती चढून तुम्ही जाऊ शकता आणि पाहू शकता हा बदामी देवीच्या जवळ असलेला बदामी केव्सचा पार्ट. इथे वरती बघा हा जो दिसतोय तुम्हाला भाग, इथे बरेच लोक तुम्हाला दिसतील पोचलेले. इथून तुम्हाला आतमध्ये बदामी केव्स पूर्ण पाहता येऊ शकतात. आणि हा जो भाग आहे याला आम्ही म्हणतो अगस्त्य लेक. अगस्त्य लेक हा अत्यंत सुंदर, प्रेक्षणीय आणि अतिशय मनाला शांत करणारा असा परिसर. इतका आणि इतका सुंदर परिसर आहे हा. भला मोठा अगस्त्य लेक हा ॲक्च्युली डोंगराच्या वरती आहे, आणि बाजूला इथून बघा तुम्हाला डोंगर दिसेल. तुम्हाला इथून जर बघितलं तुम्ही तर हे बघा, याही बाजूला तुम्हाला डोंगराचा भाग दिसतो, आणि तुम्ही वरती चढून तुम्हाला तिथे पोचावं लागतं. हा जो सगळा भाग आहे हा अतिशय सुंदर आहे. इथून ही जायचा रस्ता, आणि हे जर बघायला तुम्हाला भूतनाथ टेम्पल दिसेल. काय आकर्षित पद्धतीने हे बांधले आहे बघा तुम्ही, आणि इतक्या सुंदर पद्धतीने हे बांधलेलं आहे. आणि या पूर्ण डोंगराच्या बरोबर बाजूला वरती हा अगस्त्य लेक ही बांधायची पूर्ण बांधलेली तयारी, बसण्यासाठी लोकांसाठी सुद्धा तयारी केलेली आहे. आणि इथे सुंदर हे मंदिर दिसतंय. हे आम्ही जिथं राहिलो ही ती जागा, ज्या जागेचं नाव आहे KSTDCचं मयुरा चालुक्य हॉटेल. KSTDC म्हणजे कर्नाटक स्टेट टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं हे मयुरा चालुक्य हॉटेल आहे. आणि या जागेचं रेकॉर्डिंग करण्यामागची 3 कारणं आहेत. एकतर ही जागा भरपूर मोठी आहे. दुसरी गोष्ट, या जागेला अत्यंत छान वनश्रीनी नटवलेलं आहे, सजवलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता आजूबाजूला प्रचंड प्लांटेशन आहे. इथं बघा तुम्हाला इग्लूच्या साईजची तुम्हाला राहायची सोय दिसेल. आणि इकडनं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे जाण्याचा जो पोर्शवे केला आहे, इथून तुम्हाला राहण्याची जी सोय आहे तिथपर्यंत छान प्लांटेशनमधनं जाता येतं. खूप शांत वाटतं इथे, खूप सुंदर वाटतं. आणि फूड तर विचारूच नका, म्हणजे छान चविष्ट फूडही इथं तुम्हाला मिळू शकतं. इथलं हे रेस्टॉरंट आहे जिथं तुम्हाला हे फूड मिळतं, आणि त्यांनी चांगल्या सोयी केल्यात. इथं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला हे मयुरा चालुक्य हे नाव तुम्हाला दिसेल, हॉटेल मयुरा चालुक्य बदामी. हे हॉटेलचा एंट्रन्सचा पार्ट आहे हा सगळा. इथं भरपूर पार्किंगला पण त्यांनी मोठी जागा दिलेली आहे. भरपूर पार्किंग इथे पाहू शकतं. आणि इथे हे हॉटेलचा हा जो आहे पूर्ण एंट्रन्स आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हेही दिसू शकतं की आतमध्ये शिरल्यावरती हा जायचा रस्ता, आणि त्याचबरोबर हा मॅप त्यांनी काढलेला आहे, ज्या मॅपमध्ये बदामीतील प्रेक्षणीय स्थळं हे तुम्हाला दिसतात. हे भूतनाथ टेम्पलचं सुंदर असं फ्रेम चित्र हे तुम्हाला पाहता येऊ शकतं अतिशय छान पद्धतीने. मागे धबधबाही दिसेल तुम्हाला. पावसाळ्यात धबधबा अत्यंत सुंदर दिसतो, अतिशय छान वाटतं इथे पाहून. आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला एखाद्या रूम दाखवा, ज्या रूममध्ये आम्ही याचं पूर्ण शूटिंग करू शकतो. आणि त्यांनी आम्हाला AC डिलक्स रूम दाखवली. तुम्ही रूम पाहू शकता, छान पद्धतीने रूम सजवलेली आहे. भला मोठा डबल बेड आहे, छान पडदे त्यांनी दिलेले आहेत. इथं तुम्हाला एक टेबल दिसेल व्यवस्थित पद्धतीने, TV वगैरे संपूर्ण दिलेला आहे. त्यासोबत बसायला सोफाही आहे. त्या सोफ्याच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे ड्रेसिंग टेबल दिसेल, कबड दिसेल. आणि त्यांनी इथे टी कॉफी मेकर तुम्हाला दिलेला आहे. मिनरल वॉटरच्या बॉटल्स आहेत.
मग आम्ही त्यांना इग्लूची रूम दाखवायला सांगितली. ही रूम कशी आहे आम्ही दाखवायला सांगितली आणि ती रूम पण म्हणजे मला खरं सांगायचं तर छान वाटली. लाकडी फ्लोरिंगच्या अशात या रूममधनं आम्ही गेलो आतमध्ये आणि खूप मस्त पद्धतीने इथे AC आहे, TV आहे, छान त्यांनी सेटिंग्स आणि सिटिंग्स करता व्यवस्थित बसायला जागा दिलेली आहे. बेड पण अगदी व्यवस्थित आहे. क्लिनलीनेस खूप छान आहे, मॅटर करतो हा क्लिनलीनेस. त्याचबरोबर त्यांना जर बाजूला बघायला गेलं तर जे रूममध्ये जे लागतं ते सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. वरती जर तुम्ही बघायला गेलं असं डोम साईज तुम्हाला दिसतो आणि या डोम साईजच्या बाजूला या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात. इथे पूर्ण छान सिटिंग अरेंजमेंट्स पण त्यांनी व्यवस्थित बसायला वगैरे व्यवस्थित दिलेलं आहे. नंतर आम्ही त्यांना पुढे जाऊन सांगितलं की याच रूमबरोबर आम्हाला पुढे ज्या तुमच्या वुडन्स रूम्स आहेत याचं पण आम्हाला शूटिंग करायचं आहे. तर त्याकरता त्यांनी मग आपल्याला वुडन रूम्स त्यांनी स्पेशली ओपन करून दिली. हा वुडन कॉटेज आहे ॲक्च्युली, हा वेगळा कॉटेज इथे मानला जातो आणि हा कॉटेज जो आहे हा पूर्ण पद्धतीने त्यांनी तिथे मांडलेला आहे. छान आहे. हा असा वेगळ्या एका पद्धतीने धाटणीने तयार केलेला आहे आणि याच्यामुळे सुद्धा मला असं वाटतं की त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने ही रूम सजवलेली आहे. सिटिंग म्हणू नका, त्यानंतर मिरर्स म्हणू नका, पडदे आणि सगळ्या इतर छान गोष्टी. बदामी हे पाहण्यासारखं नक्की आहे. बदामीला युनेस्को हेरिटेज म्हणतात, असं मग हे गाव छोटं जरी असलं तरी पाहण्यासारखं नक्की आहे. तुम्ही जरूर व्हिजिट करा.